सो किती आय डोंट नो 300 square. ओ माय गॉड, पुण्यात आपला एक 1 BHK असतो बाय द वे. तुम्ही इमॅजिन करू शकता की किती मोठं टेरेस आहे. सो दिस प्लेन ती मला आवडली, तुम्हाला पण दाखवते. हे ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा हा व्लॉग नाही तर एक होम टूर व्हिडिओ असणार आहे. आणि तुम्ही म्हणाल की आता कुठला होम टूर आहे. जर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी नागपूरला आली आहे आणि मागच्या वेळी म्हणजे दिवाळीत मी जेव्हा इथे आली होती तेव्हा बऱ्याच जणांचं होतं की मधूचं घर जे आहे त्याचं तुम्हाला होम टूर हवं आहे. कारण मी माझ्या घराचा होम टूर दिलाय, माझ्या आईच्या म्हणजे नागपूरचं जे माहेरचं घर आहे त्याचाही होम टूर दिलेला आहे. आणि नागपूरला आम्ही जेव्हा केव्हा येतो तेव्हा मधूकडे येणं कंपल्सरी असतं आमचं. सो तिथे सगळ्यांना या घराचं होम टूर हवं होतं. मी म्हटलं ठीक आहे, पुढच्या वेळी जेव्हा केव्हा मी जाईन तेव्हा शूट करेल. सो आता मी नागपूरला आलेली आहे आणि मी आली तेव्हापासून इथेच आहे. आता मी घरी जाणार आहे, म्हणजे माहेरी निघणार आहे इथनं. सो काल आम्ही इथे आलो रात्री आणि कालपासून मी फारच शूट केलं नाही, पण आज मला होम टूर शूट करायचा होता तुमच्या सगळ्यांसाठी. तर आजचं इथलं हे मधूचं घर कसं आहे हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला घर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो आता आपण सुरुवात करूया. मी गार्डन मध्ये बसलेली आहे. सो हा गार्डन एरिया आहे. सगळ्यात पहिले मी सांगते, हे नागपूरमध्ये घर आहे. एरिया मी एक्झॅक्ट तुम्हाला सांगू शकत नाही. आय होप यू कॅन अंडरस्टँड. बट जर कुणाला खूपच हवं असेल की नाही माहिती करून घ्यायचं की कुठल्या एरियामध्ये आहे, सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पिंग करा, मी तुम्हाला तिथे डिटेल्स शेअर करेल. हा 3 BHK एकदम स्पेशियस मोठा फ्लॅट आहे आणि याचा होम टूर देण्याचा इच्छा ऍक्च्युली मला पण तेवढीच होती. कारण आता मला वाटतं 2-3 वर्ष झाले आम्ही इथे येतो या घरात आणि आम्हा दोघांनाही, रोशनला आणि मला खूप आवडते. मला अजूनही ती मेमरी आठवते जेव्हा आम्ही अनायाला इथे, अनाया 1-1.5 महिन्याची होती, इथे आम्ही पाळण्यात तिला सगळे घेऊन बसलो होतो झोका देत वगैरे. सो एवढं मोठं गार्डन किंवा एवढं मोठं टेरेस जे आहे ते आपल्या इथे पुण्यात मिळणं तर शक्य नाही. आणि तिथे आणि हा फ्लॅट आहे बाय द वे, फ्लॅट असून 3 BHK, प्रॉपर असा गार्डनिंग एरिया, प्रॉपर असा टेरेस वगैरे आहे. सो मला आम्हा दोघांना तरी पर्सनली खूप आवडतं. आय होप तुम्हालाही आवडेल. चला मग मी आता सुरुवात करते. सो सगळ्यात पहिले मी सध्या गार्डन मध्ये उभी आहे आणि माझ्या मागे पण भरपूर जागा तुम्ही बघू शकता. सो मी मागे जाऊन दाखवते की किती स्पेस आहे इथे. छोटी मोठी गार्डनिंग जे बेसिक करता येतं ते केलेली आहे. कारण गार्डनिंग करण्यासाठी एक वेगळा उत्साह, आनंद लागतो आणि त्याच्यासोबत वेळ लागतो. तर वेळ असला तर तुम्ही खरंच या जागेचा खूप युटिलाइज करून खूप छान गार्डनिंग करू शकता. पण जे आहे बेसिक छान इथे सगळं केलेलं आहे. सो हे छोटासा मस्त गार्डन एरिया आहे. अँड येस, माझा फेवरेट पार्ट म्हणजे मी पुण्यात तरी हे करू शकत नाही की मला स्विंग खूप आवडतो असा, पण जागा नसल्यामुळे तो तिथे घेता येत नाही. पण सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा एक स्विंग पण इथे ठेवलेला आहे आणि इव्हनिंग टाइम यू कॅन एन्जॉय. खूपच छान, म्हणजे एक कप ऑफ टी अँड बस, खूप छान वेळ जातो इथे. सो हा गार्डन एरिया इथे आणि खाली ग्रीन ग्रास टाकलेली आहे सिंपल. सो गार्डन एरिया मी तुम्हाला दाखवला, पण टेरेस अजून संपलं नाहीये. किती आहे टेरेस? बरं, बाय द वे माझी आज कॅमेरामॅन मधूच आहे आणि ती शूट करते. जिथे कुठे मी अडकेल ना, कारण तिच्या घराबद्दल तिला जास्ती माहितीये, पण शी वॉज लाईक की नाही तू शूट कर. आता मी त्या म्हणत होते की तू सांग सगळे इन्फॉर्मेशन, पण म्हणजे ठीक आहे मी शूट करते, पण काय कुठे अडेल तर मधू आहे तुम्हाला ते मागणं इन्फॉर्मेशन द्यायला. सो किती आय डोंट नो 300 square. ओ माय गॉड, पुण्यात आपला एक 1 BHK असतो बाय द वे. ठीक आहे. इथे गार्डन एरिया संपल्यावर लगेच इकडे प्लांट म्हणजे थोडंसं भाजीपाला लावलेला आहे मधूने. आजकाल घरातलं ग्रीन प्रॉपर असं खायचं, तर ते त्याच्यासाठी तो प्रयत्न चाललेला आहे. तर इथे छोटेसे मस्त टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. सो येस, मी तेच म्हणत होते की जर तुम्हाला गार्डनिंगचा इंटरेस्ट असेल, मला नाही आहे, रोशनला आहे, पण हा मग इंटरेस्ट असून जागा लागते आणि जागा असल्यावर तुम्हाला इंटरेस्ट पण असला पाहिजे. सो ठीक आहे, म्हणजे जर त्या लोकांसाठी ज्यांना आवडतं, खूप सुंदर जागा आहे, एकदम मस्त स्पेशियस. हे झालं. सो मी तुम्हाला एक वॉक थ्रू करून दाखवते अँड तुम्ही इमॅजिन करू शकता की किती मोठं टेरेस आहे. सो दिस इज गार्डन एरिया अँड एवढं चालत यावं लागतं आणि बऱ्यापैकी इथे भरपूर जागा आहे.
आपण पाहिजे तर इथे खूप काही गोष्टी करू शकतो, पण आता यांच्या घरात 2च माणसं आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही फॅमिली असली तर मग हा बसायला उठायला भरपूर गोष्टी होतात. आणि इथे गार्डनिंग थोडीशी केलेली आहे, प्लस ही स्पेस आहे, इथे मेन डोर आहे जिथनं घराची एंट्री होते. आणि इकडे म्हणजे इथनं बाहेरनं आतमध्ये यायला, सो इकडे नेमप्लेट वगैरे आहे आणि इकडे खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर तुम्हाला मी आता नेमप्लेट पासून दाखवते की एंट्री कशी पूर्ण. बाय द वे ही नेमप्लेट सुद्धा हँडमेड आहे, मधूच्या बहिणीने बनवलेली आहे. सो त्याला लाईट्स वगैरे आहे, पण आता ते गेले. सो इथनं टेरेस संपला की इकडे छोटीशी बाल्कनी आहे. छोटीशी म्हणता ना, नाही बऱ्यापैकी मोठी आहे. सो मोठी अशी भरपूर मोठी शेवटपर्यंत बाल्कनी आहे. आणि जो एक बेडरूम आहे त्याचं इथनं म्हणजे रस्ता आहे की जर या बेडरूम मधनं बाहेर पडायचं असेल तर इथनं पण पडू शकतो. सो सध्या ते ऑफिस वर्कसाठी म्हणजे एक ऑफिस रूम म्हणून त्या बेडरूमला यूज केला आहे. सो एकदम कन्व्हिनियंट आहे. जर कोणाला यायचं असेल तर घरातनं एक्सेस नाही करावं लागत, इथनं डिरेक्टली ते ऑफिसला जाऊ शकतात. सो असं होतं बाहेरचा एरिया, टेरेस एरिया. त्यानंतर आता आपण घरात जाऊ. घरात जायच्या आधी इथे छोटंसं मस्त असं तुळशी वृंदावन आहे आणि इथनं घरात जायसाठी अशी एंट्री आहे. सो घरात आल्यावर आता 3 BHK फ्लॅट कसा आहे, कसा डिझाईन केला हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ऍक्च्युली सिम्पल एकदम मिनिमल इंटेरियर केलेलं आहे, बट खूप सुंदर दिसतं. कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे. आणि माझा सगळ्यात आवडता एरिया कुठला हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. चलो. सो एंट्रन्स नंतर आल्याला सगळ्यात पहिले सिटिंग अरेंजमेंट आहे. सो टेरेस खूप मोठा, त्याच्यामुळे हॉल थोडासा छोटा आहे, बट म्हणजे कमी असं काही वाटत नाही, एकदम सुटसुटीत आहे सगळं. बऱ्यापैकी छान अशी इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. एल शेप मध्ये सोफा आहे. व्हेंटिलेशनसाठी इथे विंडोज आहे आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता. सोफ्याचं जे आहे ते असं ग्रे कलर मध्ये कॉम्बिनेशन आहे, एक्झॅक्टली सिमिलर त्याचे जे हे कवर्स आहेत ते यू कॅन चेंज एनी टाइम, पण कॉम्बिनेशन इज रिअली ब्युटिफुल. आणि सेम तेच की कर्टन्स पण ग्रे कलर मध्येच आहेत. आणि कर्टन्स कुठनं घेतले हा प्रश्न मला येणार आहे, मला माहिती आहे, कारण जेव्हा मी आईचं घर दाखवलं किंवा आमचं पण घर दाखवलं तेव्हा कर्टन्ससाठी खूप प्रश्न होते. सो कुठनं घेतले आहे? ऍक्च्युली ते आईच्या घरचे पण मी ऑफलाईनच घेतल्याच्यामुळे ते बनवून घेतले होते मेजरमेंटने. आणि मला पण असं वाटतं की तुम्ही जर का कर्टन्स बघत असाल तर तुम्ही बनवून मेजरमेंटने प्रॉपर कपडा बघून घ्या, म्हणजे ते प्रॉपर होतात, कारण बऱ्यापैकी पैसे जातात त्याच्यामध्ये. सो ते वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण करतो तर ते चांगलीच करा, मला असं वाटतं. सो कर्टन्स इथे पण ऑफलाईन घेतलेले आहेत, पण खूप सुंदर आहे याचं मटेरियल, एकदम सॉफ्ट असं सिल्की असं मखमली आहे थोडंसं. आणि बाकी असा सोफ्याचा लुक आहे. सेंटर टेबल खूप सुंदर बनवलेला आहे, म्हणजे मला तरी खूप आवडतो. ग्रीन कॉम्बिनेशनचा मी तरी कधी विचार केला नव्हता, पण ते मधून चूज केलेलं आहे वाटतं आणि खूप सुंदर दिसतं हे कॉम्बिनेशन. सो हे आणि ह्या छोट्या छोट्या चिवताई मला वाटतं ह्या मिशोवर मिळून जातील, कारण त्या माझ्या घरी पण आहे. आणि हे छोटे जे टेबल्स आहेत ते खरंच खूप कामाचे आहे, कारण मी माझ्या घरात जेव्हा सोफा बनवला तेव्हा मी हे मिस केलं बनवायचं. आणि प्रॉब्लेम काय होतं, जेव्हा गेस्ट घरी येतात ना तेव्हा ते सोफ्यावर बसतात आणि त्यांच्या आमोरासमोर बसायला हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण तेव्हा आम्ही मिस केलं. आणि आम्ही आता गोव्यात बघितले होते रिसेंटली, ते खूप छान होते, ते बोहो डिझाईन मध्ये होते, पण समहाऊ ते आमच्या इंटेरियरला मॅच करणार नाही असं मला वाटलं. आणि येस, जागेचा कॉन्स्टंट नेहमीच असतो. पण येस, आता आपण इथल्याबद्दल बोलू. सो अशी काहीशी सिटिंग अरेंजमेंट आहे खूप सुंदर. आणि आमोरासमोर त्याच्या टीव्ही युनिट आहे. असं हा असा पोर्शन, असा हॉल आहे आणि इथे टीव्ही आहे. सो टीव्ही युनिट सिम्पल सोबर इंटेरियरला मॅच होईल असं ग्रे कलर मध्येच आहे कॉम्बिनेशन, थोडंसं डार्क आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथे नानूचा फ्रेंड आहे, तो म्हणजे कासव. नानूला खूप आवडतो. इथे आल्यापासून ती लिटरली इथे स्टूल घेऊन बसली आहे आणि ती कंटिन्यू त्याच्याशी खेळते आहे. सो येस, कासव इज हिअर. आणि असं म्हणतात की घरात कासव असलं पाहिजे, त्याचं कारण काय मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. इथे थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे सिम्पल, जेवढं मिनिमलिस्ट ठेवता येईल असं. आणि मला हे झाड खूप आवडतात. सो एंट्री नंतरचा हा भाग कसा दिसतो किंवा हा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला दाखवलं नव्हतं. सो इथनं एंट्री घेतल्यावर सिटिंग अरेंजमेंट अशी काहीशी दिसते आणि इथनं पुढे मग आपला टीव्ही युनिट आहे. सो असं एल शेप मध्ये म्हणू शकता, म्हणजे स्ट्रेट असा हॉल आणि मग पुढे जायचं तर बेडरूम्स, डायनिंग एरिया असं सगळं आहे.
सो इथे कॉमन वॉशरूम आहे, म्हणजे हॉलमधला कोणी पण असेल त्याला इझिली ऍक्सेसिबल आहे. त्यानंतर इथे डायनिंग एरिया आहे, जिथे आम्ही घंटे बसून गप्पा करतो जेव्हा रोशन वगैरे सगळे आम्ही सोबत असतो. सो इथे डायनिंग एरिया आणि डायनिंगचं हे मार्बल आम्हाला खूप आवडतं पर्सनली. आणि सो इथे डायनिंग एरिया आणि त्याच्यानंतर इकडे 2 बेडरूम्स आहेत. तुम्हाला डायनिंग एरिया नंतर मी एक बेडरूम दाखवते आणि त्यानंतर किचन एरियाकडे जाऊ. सो किचन एरिया, त्यानंतर पूजेचा एरिया, देवघर, ते सगळं काही तुम्हाला दाखवते. पण हा एल शेप मध्ये तुम्ही बघितला असेल, हॉलमधनं आल्यावर डिरेक्टली इथे डायनिंग एरिया दिसतो आणि त्यानंतर इथे 2 बेडरूम्स आहेत. सो आपण पहिले या बेडरूम मध्ये जाऊया. ही मेन बेडरूम आहे. तो इथलं सुद्धा कलर कॉम्बिनेशन ग्रे आणि ग्रीन सेम आहे जे हॉलचं आहे. इथे आल्या ड्रेसिंग आहे. सो इथे ड्रेसिंगचा एरिया तुम्ही बघू शकता. मोठा असा छान मिरर आहे आणि रेडी व्हायला बऱ्यापैकी इथे जागा आहे, सगळ्यात महत्वाचं. सो इथे जे बेसिक ड्रॉवर्स आपल्याला लागतात ड्रेसिंगला ते केलेले आहेत. प्लस आतमध्ये जे काही मेकअपचं किंवा तुमचं जे काही स्किन केअर ते ठेवायसाठी इथे स्पेस आहे. ओपन इथनं असं होतं. इकडे कबर्ड आहे. सो दोघांसाठी सफिशियंट लागतं तेवढं बऱ्यापैकी मोठं. आणि हे टेक्स्चर सुद्धा मला खूप आवडलं. एकदम छान वाटतं. ग्रे कलर मध्ये आहे. ऍक्च्युली आम्ही जेव्हा इंटेरियर केलं आम्हाला दुसरे कलरच कळत नव्हते, म्हणून आमच्या घराचं इंटेरियर तुम्ही बघितलं असेल ब्लॅक अँड व्हाईट आहे. ते कॉम्बिनेशन पण छान दिसतं. पण येस, दिस कॉम्बिनेशन ऑल्सो लुक्स नाईस. आणि याला छान असे कर्टन्स आहेत, सेम जसे तुम्ही हॉलमध्ये बघितले. इथे व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, त्याची गरज नव्हती मला वाटतं, पण इथे पण डोअर आहे टेरेसमध्ये जायला. ऍक्च्युली प्रत्येक रूमला डोअर दिलेला आहे, पण म्हणजे ठीक आहे इथे आहे तर त्याचा यूज नाही होत, कारण एखादी बेडरूम आपल्याला थोडीशी प्रायव्हसीची लागते नेहमी. सो इथे जर तुम्हाला डिरेक्टली टेरेसचा ऍक्सेस पाहिजे असेल, खूप लोकांना आवडतं तसं की बेडरूमला टेरेस पाहिजे, सो त्या केसमध्ये इथे ऍक्सेस आहे. सो त्याच्यानंतर इकडे मस्त बेड आहे, ते सुद्धा ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये आहे. हायड्रोलिक आहे, बनवून घेतला. जेव्हा आपण फर्निचर बनवून घेतो थोडासा एक त्याचा डिसएडव्हान्टेज मला वाटतो, आणि इथे पण दिसतो तो, माझ्या घरात पण दिसतो, की कॉर्नर्स खूप असतात आपण जेव्हा फर्निचर बनवून घेतो. पण जेव्हा आपण रेडीमेड घेतो त्याला कॉर्नर्स नसतात, ते असं प्रॉपर फिनिशिंग दिसतं. तर बेबी वगैरे असेल तर क्वाईट हार्मफुल, बट ॲट द सेम टाइम ते मजबूत खूप असतं जर आपण बनवून घेतलं तर. बाहेरच्या गोष्टी लवकर तुटतात, लवकर खराब होतात. सो त्याच केसमध्ये आम्ही सुद्धा बनवून घेतलं आणि इथे सुद्धा सगळं फर्निचर बनवून घेतलेलं आहे. आणि आपण आपल्या चॉईसचं पाहिजे तसं सगळं कलर कॉम्बिनेशन पण करू शकतो. सो असं काहीसं मस्त आहे. आणि हो, इथे कबर्डला लॉफ्ट सुद्धा आहे. सो लॉफ्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कधी इंटेरियर प्लॅन करताय, घर प्लॅन करताय, म्हणजे तुमच्या घराला इंटेरियर करायचं, तर लॉफ्ट आवर्जून बनवा प्रत्येक कबर्डला, कारण त्याच्यामध्ये ब्लँकेट्स म्हणा किंवा ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला नेहमी काम पडत नाही, त्या गोष्टी खूप साऱ्या येऊन जातात. आणि जर पुण्यात राहत असेल, कंजेस्टेड फ्लॅट आहे, त्या केसमध्ये तर तुम्ही बनवायलाच पाहिजे. सो या बेडरूम नंतर ही एक बेडरूम आहे जी गेस्ट बेडरूम आहे. सो गेस्ट बेडरूम मध्ये सध्या मधूचं वर्क स्टेशन आहे, तर इथे तिच्या कामाचं आहे ते मी तुम्हाला नाही दाखवते इन डिटेल. पण इथे आतमध्ये आल्यावर इथे सुद्धा बेड आहे, छोटा एक कबर्ड आहे. प्रत्येक घरात असं असतं ना की आपला आधीचं कबर्ड, आधीचा बेड, त्याच्यावर आपलं खरंच खूप प्रेम असतं आणि ते कुठे टाकून द्यायची इच्छा होत नाही. सो असं काहीच इथे म्हणू शकता. तिकडे फर्निचर बनवून घेतलं, पण इथे त्यांचं जे काय आधीचं होतं. आणि सोबत येस, छान असा मिरर आहे, म्हणजे रेडी व्हायला इथे पण जागा आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे. व्हेंटिलेशनसाठी इथे विंडो आहे. किती बाय कितीची असेल रूम? 10x12, पण सुटसुटीत आहे, एकदम मस्त. आणि हो, हे लाईट्स खूप सुंदर दिसते, म्हणजे सध्या लाईट नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकत नाही. बट आम्ही ऍक्च्युली गोव्यात बघितलं, तुम्ही जर माझा गोव्याचा व्हिडिओ बघितला असेल, की तिथे कॉर्नरला खूप छान बोहो लाईट्स लावले होते. सो ते खूप छान वाटतं आणि तिथनंच ही आयडिया आली बहुतेक, मधून ते इथे लावले आहेत. येस, तर ते जर त्याच्यात लाईट्स असते ते खूप सुंदर दिसलं असतं. कधी पुढच्या वेळेस आली तर मी तुम्हाला नक्की दाखवेल, सध्या नाहीये. पण हां, ही रूम असं म्हणू शकता वर्क स्टेशन प्लस गेस्ट रूम आहे सध्या. सो ती बेडरूम, म्हणजे हे आता मी जिथे उभी आहे ते अमोरासमोर बेडरूम्स झाले आणि इथे डायनिंग एरिया. हॉल नंतर तुम्ही तो बघितला असेल. आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल की स्ट्रक्चर कसं आहे. अजून मला काही गोष्टी आवडतात छोट्या छोट्या, ज्या मला ना एकदम डेकोरेशनच्या कळत नाही, पण हा मधून इथे छान केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल दिस, असं हँगिंग वगैरे कुठे लावायचं, म्हणजे इथे डायनिंग एरिया आहे तर हे हँगिंग सुंदर दिसतं. सो एक इथे मस्त आहे. आणि याच्यानंतर इथे बेसिन एरिया वगैरे मी तुम्हाला दाखवते. सो वॉशरूम जवळ बेसिन एरिया न करता या कॉर्नरला आहे आणि ते खरंच छान वाटतं.
कारण वॉशरूम मध्ये त्याचा एक बेसिन एरिया आतमध्ये आहे. वॉशरूम पण खूप स्पेशियस आहे, मोठा आहे, छान. ते मी तुम्हाला नाही दाखवत आता. आणि हो, ते जे मी बेडरूम दाखवलं तुम्हाला, मास्टर बेडरूम जे होतं त्या बेडरूमला पण आतमध्ये वॉशरूम आहे, अटॅच वॉशरूम आहे. सो म्हणजे 2 वॉशरूम्स आहेत 3 BHK ला. आणि इकडे बेसिन 3 आहे, सॉरी माझं चुकलं. 15 लोकही जरी असले तरी सगळं ऍडजस्टमेंट होऊ शकतं. सो हा एरिया पण छान बऱ्यापैकी मोठा आहे. इकडे ऑफिस आहे, एका बेडरूमलाच ऑफिस केलेलं आहे आणि तेच बाहेरनं रस्ता जायला असल्यामुळे ते पण काही प्रॉब्लेम नव्हती. सो इकडे ऑफिस एरिया आहे आणि वॉशरूम वगैरे सगळं तिकडेच आहे. त्यानंतर इकडे जे आहे ते देवघर एरिया प्लस तिकडे बेसिन एरिया आणि त्यानंतर तिकडे किचन असं आहे. सो चला मी तुम्हाला ते दाखवते. सो इकडे छान असं देवघर आहे. सो इथे देवघर झाल्यावर लगेच इकडे थोडंसं आलं की बेसिन एरिया आहे आणि हा एरिया सुंदर आहे. मला माहिती नाही, प्रत्येक घरातला बेसिन एरिया छानच असतो कारण तिथे ज्या गोष्टी आपण ठेवतो ना त्या अट्रॅक्टिव्ह असतात, किंवा लाइटिंग्स म्हणजे मिरर किंवा बेसिन, ते तुम्ही जितकं छान घ्याल, ते जितकं छान डेकोरेट कराल ते तितकं सुंदर दिसतं. कारण मला आमच्या पुण्यातल्या घरातला बेसिन एरिया पण खूप आवडतो, जरी छोटा आहे. सो इथे पण खूप छान आहे. मस्त अशी ही टाईल्स खूप छान आहे. असे हे जे जसं तुम्हाला दिसतंय की माहित नाही व्हिडिओमध्ये, पण हे असं समोर आलेलं आहे आणि ते खूप छान दिसतं. बेसिक ज्या गोष्टी लागतात बेसिनच्या तिथे त्या सगळ्या आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, ब्लॅक मध्ये आहे आणि हे मॅट आहे. सो इथे कंपल्सरी जे ड्रॉवर पाहिजे सगळ्यांना ते आहे, जिथे आपले भांडे घासायचे वगैरे वगैरे किंवा ज्या वस्तू लागतात आंघोळीला अँड ऑल, ते सगळं इथे ठेवता येतं. त्याच्यामुळे जर तुम्ही इंटेरियर प्लॅन करत असेल तर हे नक्की असू द्या, म्हणजे इथे सगळ्या गोष्टी येतात. प्लस बेसिनच्या खालचं जे काही पाईप वगैरे असतं तो व्हिजिबल नसतो. त्यानंतर मिररचा शेप पण खूप सुंदर आहे. सो येस, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. देवघरच्या समोरासमोर किचन आहे. किचनचं कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन पण सेम तसं आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवते, चला. ते म्हणजे हे मॅग्नेट्स. ते मला आवडतात पण रोशनला आवडत नाही आणि तुम्हाला मी बरेचदा सांगून झालं असेल. तर आता यावेळी गोव्यात आम्ही सोबत गेलो होतो आणि मधून मला ते घ्यायला लावलेलं आहे गोव्याचं. सो तिथनं मी सुरुवात करणार आहे आणि अजून मुहूर्त लागणार नाही, पण थायलंड किंवा दुबई जे काही कंट्रीज वगैरे आम्ही फिरलो आहे किंवा डोमेस्टिक पण काही गोष्टी त्या मी आणणार आहे माझ्या फ्रीजवर त्या, पण तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर सध्या तरी मधू एवढं काही फिरलेली आहे तर ते तिच्या इथे सगळं आहे. मला वाटतं गोवा तर ठीक आहे. बरं, मधू मेक्सिकोला होती लग्नाच्या आधी, म्हणजे जसं रोशन युरोपला होतो ती पण तिकडे होती. सो ते सगळं डल हाऊस अँड ऑल जे काही जिथे तिथे गेले आहे, बाली हनीमून. सो येस, ते जे काही फिरलेले आहे तिथले मॅग्नेट्स आहेत. बरेच जणांना हा छंद असतो, शौक असतो की घरात आपण जिथे जिथे फिरलोय तिथले मॅग्नेट्स असावे. ते छानही वाटतं फ्रीजवर आणि थोडं इंटरेस्टिंग पण ना की हा आपण इथे गेलो होतो, ते आपल्याकडे त्याची काहीतरी मेमरी आहे. सो खरंच ते छान वाटतं. तुमच्यापैकी कुणाकुणाला आवडतं नक्की सांगा. आणि माझा आवडता एरिया म्हणजे हा. इथे डायनिंगच्या इथनं ना किचन दिसतं आणि हे करून घेतलंय. ही वॉल जी आहे ती तोडून ते करून घेतलाय. तिथं तो लॅम्प आणि ते सगळं खूप सुंदर दिसतं. एकदम त्याने ना घराला एकदम छान असा लुक आलेला आहे, सुंदर. सो डायनिंगच्या तिकडे म्हणजे तुम्ही इथे बसल्यावर किचन मधलं बघू शकता आणि ते खरंच छान वाटतं. आता मी किचन मध्ये येते. सो हा डायनिंग एरिया, इथनं किचन मध्ये एंट्री. सो इथे वॉल ब्रेक करून घेतली आहे आणि हा लाईट जो लॅम्प आहे हे खरंच खूप सुंदर वाटतं. एकदम घराला खूप छान असा लुक येतो या कॉर्नरमुळे आणि मला पण खूप आवडतं. म्हणजे एखादा व्यक्ती जे स्वयंपाक करतोय, इथे काय खाताय किंवा काम करताय, ऑफिसही घेऊन बसतं तरी कनेक्शन खूप छान होतं, बोलता येतं. सो येस, मला हे आवडलं, खूप मस्त वाटतं. आणि त्यानंतर इकडे फ्रीज, किचन पण बऱ्यापैकी मोठं आहे, छान जागा आहे. ड्राय एरिया पण खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवते. आता किचनचं कलर कॉम्बिनेशन बघू शकता. आणि येस, आता मी तुम्हाला डिटेल्ड होम टूर नाही देते, म्हणजे एक एक ट्रॉली वगैरे देत नाहीये, पण खरं सांगायचं तुम्हाला मी एखादी उघडून दाखवते. प्रॉपर एकदम छान अरेंजमेंट असतं माझ्या घरामध्ये. तर हे जे आहे प्रत्येक गोष्ट खूप छान अशी कशामध्ये काय ठेवायचं एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं. सो मी भरपूर तारीफ केली आहे कारण करण्यासारखं आहे. आणि इकडे आपलं जे किचनसाठी फर्निचर लागतं ते सगळं आहे प्रॉपर. इथे ग्लासमध्ये करून घेतलंय. ग्लासमध्ये जर करून घ्यायचं असेल तर इट इज हाय मेंटेनन्स. तुम्हाला ते क्लीन पण तेवढं करावं लागतं आणि तिथे ज्या दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या पण प्रॉपर असल्या पाहिजे याची पण काळजी घ्यावी लागते. सो येस, ते सगळं एकदम छान आहे. आणि मला आजच एक गोष्ट दिसली आणि ती मला आवडली, तुम्हाला पण दाखवते.
दिस एल शेप मध्ये गॅस ओटा आहे. इकडे मायक्रोवेव्ह, मिक्सर, ज्युसर, हे ग्लास ठेवायचं स्टँड पण मला आवडलं, कारण प्रत्येक वेळी जर बाहेरच्या व्यक्तीला येऊन ट्रॉली खोलून घ्यायची नसेल तर येस इट इज बेस्ट. आणि त्यानंतर इथे एल शेप मध्ये गॅस ओटा, इथे गॅस आहे. येस, सो इथे सिंक आहे आणि ड्राय एरिया इथनं पुढे मागे आहे. तो पण बऱ्यापैकी मोठा आहे. तिथे जसं मी पुण्यात करून घेतलं आहे कोटा आणि सिंक वगैरे, तर तसं इकडे पण करून घेतलं आहे. सो भांडी वगैरे घासायला सेपरेट जागा आहे. कचरा अँड ऑल सगळ्या गोष्टींसाठी भरपूर मोठी ड्राय बाल्कनी आहे. सो बॉस इज नॉट हिअर, बट हे आहे ऑफिस. मी म्हटलं तेच का सोडायचं, पूर्ण घर आपण दाखवलेलं आहे. सो असा काहीसा ऑफिस एरिया आहे जो 3rd बेडरूम जी होती घराची त्याच्यामध्ये बनवलेला आहे आणि असा ऑफिस एरिया आहे. सो आजचा व्हिडिओ एंड करते, इथनं बाहेर पडून. सो असा काहीसा होता पूर्ण 3 BHK फ्लॅट. आणि या फ्लॅटमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी आवडल्या ना, हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या आवडत्या गोष्टी ज्या काही होत्या तुम्हाला मी छान अशा एक्सप्लेन केल्या आहेत. कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल की हे कुठनं घेतलं किंवा कुठल्या गोष्टीची लिंक हवी असेल, आता मलाही माहिती नाही घरात कुठल्या गोष्टी ऑनलाईन आहेत किंवा कुठल्या ऑफलाईन घेतल्या आहेत, पण जर का तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला लिंक हवी असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये विचारा. जे काय असेल ते तुम्हाला मी नक्कीच उत्तर देईल. बाकी तुम्हाला घर कसं वाटलं हे सुद्धा नक्की सांगा. आणि मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकदम स्पेशियस फ्लॅट आहे, तो तुम्हाला वाटला की नाही हे पण मला सांगायला विसरू नका. आणि तुम्ही गार्डन एरिया बघितला, 2 ड्राय बाल्कनी, ऑल बेडरूम्स, किचन, तर सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेली गोष्ट घरातली मला सांगायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या असंच एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.